नमस्कार, मी विशाल लांडे. अ, मी आज तुम्हाला एक बाग दाखवणार आहे, की या ठिकाणी बागाची निस्वण पूर्ण एक झालेली आहे. माल पूर्ण तयार होण्यावरती आलेला आहे. म्हणजे एकसारखी निस्वण एकसारखा तयार होईल. कटिंग होईल तर एक महिनाभरात खाली होईल. पण मी आज या ठिकाणी आल्यानंतर मला इथे असं आढळलं, की माल तयार व्हायला खूप उशीर लागत आहे. जे आपण मटेरियल सोडतो आहे, त्याचा रिझल्ट फार उशिरा येत आहे, फार स्लो गतीने येत आहे. तर याचं कारण बघणं खूप गरजेचं आहे, की आपण जे मटेरियल सोडतो त्याचा रिझल्ट का नाही येत. बाग तर पूर्ण लागून गेलेला आहे. बघा मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचे केळीचे घड आहेत. ते बघू शकाल. सगळीकडे पूर्ण माल लटकलेला आहे. पण आपण जेही काही मटेरियल वगैरे सोडतो आहे त्याला तयार व्हायला वेळ लागतो. त्याचं कारण काय ते हे आपण बघायला पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवतो. आपण या ठिकाणी काही झाडाच्या मुळा जे आहेत ते थोडा काढून बघितलेला आहे. तर या तुम्ही इथे बघाल त्या मुळा टोकावरती काड्या पडलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा काळं झालेलं आहे. तर अशा स्टेजमध्ये काय होतं मित्रांनो माहिती आहे का, आपण जे काही मटेरियल वगैरे देतो ना ते झाडाला जात नाही. परिणामी ते मटेरियल तिथं पडून राहते, कारण रूट्सच नाहीत ना. कारण की ते या ठिकाणी जर मुळा जर तुम्ही बघितल्या तर काळ्या पडलेल्या आहेत. मग या ठिकाणी सगळंच त्या ठिकाणी थांबतं. म्हणजे पाणी पण वरती जात नाही आणि अन्नसुद्धा वरती जात नाही. यामुळे आपल्याला रिझल्ट फार कमी येतो. तर अशा ठिकाणी आपल्याला रूट्सकडे काळजी देणं फार गरजेचं आहे. तर मग अशा ठिकाणी मी तुम्हाला सजेस्ट करेल की कन्मय GR आणि एक चांगल्या प्रकारचं मायक्रो रायझा हे आपल्याला गूळ आणि ताकमध्ये मिक्स करून या ठिकाणी सोडायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपले रूट जे आहेत ना ते चांगल्या प्रकारे वाढतील आणि ॲक्टिव्ह होतील आणि जे जमिनीतलं जे अन्न आहे, जे आपण जे काही सोडत आहे हे पूर्ण बागायला लागेल आणि माल लगेच तयार होईल. तर तुम्हालासुद्धा अशीच माहिती पाहिजे असेल तर मला 8180884400 संपर्क करा. एक चांगलं मार्गदर्शन दिलं जाईल. अनावश्यक खर्च टाळण्यापेक्षा मेन पॉईंट्सवरती आपण आलेलं पाहिजे की नेमका काय प्रॉब्लेम आहे. धन्यवाद.